प्रभू येशूमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत असं आहे. असं आपण प्रत्येक गोष्टीची सुरुवात आपण प्रार्थनेने करतो. आपण सर्वजण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. आजच्या सुंदर अशा दिवसासाठी प्रभू येशू आम्ही तुला धन्यवाद असं देतो परमेश्वरा. तसं जो वचन सांगतं प्रभू येशू की सर्वदा प्रभूमध्ये आनंद करा. बरोबर प्रभू येशू तुझ्या उपस्थितीमध्ये प्रभू येशू आम्ही आनंद असा करतो परमेश्वरा. आजची होणारी स्तुती आराधना वचन परमेश्वरा सर्व काही प्रभू येशू आम्ही तुझ्या पवित्र हातात देतो प्रभू येशू. तू आमची अगुवाई अशी कर परमेश्वरा. ही सारी प्रार्थना येशू आम्ही तुझ्या नावाने करतो म्हणून ऐकते त्या. आमेन. हालेलुया. सुप्रभात सभी को। कामोटे चर्च परमेश्वर की तरफ से आपको सुप्रभात कहना चाहता हूँ मैं। प्रभु की स्तुति हो। आए हम जैसे YouTube के माध्यम से आज हम इस रविवार के सुबह परमेश्वर की आराधना करने, उसकी स्तुति करने इकट्ठा हुए हैं। सभी को मैं धन्यवाद कहना चाहूँगा तहे दिल से। आए हम परमेश्वर की गीत गाए। हम गाने वाले गीत तेरे नाम में अच्छा गाए, क्योंकि परमेश्वर का वचन कहता है कि परमेश्वर का नाम सभी नामों में ऊंचा है और उस नाम में चंगाई है, उद्धार है, सामर्थ है और खुशी है। हालेलुया। आइए इस गीत को गाएंगे।
उसको धन्यवाद देंगे अपने हर एक चीज़ों से, चाहे वो आवाज़ हो, ताली हो या हमारे हर एक शरीर का अंग हो, हर एक चीज़ों से उसको धन्यवाद देंगे, क्योंकि हमें ये परमेश्वर की आज्ञा है। परमेश्वर की आज्ञा ये है कि हम हर क्षण उसे धन्यवाद दें। यीशु मसीह में उसकी यही आज्ञा है। हालेलुया। आइए इस गीत को गाएंगे। आइए हम इस वक्त आराधना में जाएंगे। आप जहाँ भी अपने परिवार के साथ बैठे हैं, मैं कृपया करके मैं विनती करना चाहूँगा कि अपने हृदय को परमेश्वर की ओर लगाए। इस वक्त अपने हृदय को, मन को और अपनी आंखें परमेश्वर की ओर जाने दें। थैंक यू जीसस। Oh Jesus, oh we worship you, तेरी आराधना करते हैं। तेरे जैसा कोई नहीं, तू सर्वशक्तिमान। Yes Lord, तू सर्वशक्तिमान परमेश्वर, तेरे जैसा कोई नहीं लॉर्ड।
परमेश्वर, चाहे मैं अंधे लोक में जाऊं पिता परमेश्वर, चाहे तूफाने में रहूं पिता परमेश्वर, लेकिन तू हर जगह है पिता परमेश्वर। तेरे जैसा कोई नहीं लॉर्ड पिता परमेश्वर। तू मेरे पाँव को पिता परमेश्वर एक ठेस भी नहीं लगने देता पिता परमेश्वर। तू इतना महान परमेश्वर, तूने अपने स्वरूप में पिता परमेश्वर मुझे बनाया पिता परमेश्वर। शुक्रिया पिता परमेश्वर। थैंक यू लॉर्ड, थैंक यू जीसस। तेरे जैसा कोई नहीं। तुझसा कोई नहीं, तुझसा कुठे नाही, विश्वास पिता परमेश्वर, तुला धन्यवाद देतो पिता परमेश्वर या क्षणाला पिता परमेश्वर। पिता परमेश्वर, आम्ही तुमचं नाव पिता परमेश्वर गौरवितो पिता परमेश्वर या क्षणाला पिता परमेश्वर। तुला स्तवितो पिता परमेश्वर, तुझ्या नावाला उंचवितो पिता परमेश्वर। तुझा पिता परमेश्वर तुझ्यासारखं कोणी नाही पिता परमेश्वर। तुझ पिता परमेश्वर अंधकारात रोशनी आहे पिता परमेश्वर। तुझं नाव म्हणजे रोशनी पिता परमेश्वर। त्याच्यासाठी पिता परमेश्वर धन्यवाद देतो पिता परमेश्वर। या क्षणात पिता परमेश्वर, जसं पिता परमेश्वर आपापल्या घरी पिता परमेश्वर संपूर्ण हृदयामध्ये पिता परमेश्वर तुझं आराधना स्तुती करत आहे पिता परमेश्वर, त्यांचं वर पिता परमेश्वर तुझी पिता परमेश्वर ब्लेसिंग्स होऊ दे पिता परमेश्वर। त्यांच्या घरात पिता परमेश्वर तुझी ब्लेसिंग्स होऊ दे पिता परमेश्वर। थँक यू लॉर्ड पिता परमेश्वर।
हालेलुया. आपण प्रभूच्या मेसमोर येऊया. वचन सांगते की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आलं होतं त्या अगोदर त्याने आपल्या शिष्यासोबत आला. त्याने रोटी घेतली आणि तो मोडली आणि ते सांगितलं की हे माझं शरीर आहे जे तुम्हासाठी दिलं जात आहे. आणि त्याने प्याला घेतला आणि बोलला हे माझ्या रक्ताचा नवीन करार आहे. आणि वचन आम्हाला सांगतं की माझं शरीर हे उत्तम खाद्य आहे आणि माझं जे लहू आहे हे उत्तम पेय आहे. हे परमेश्वराचं, हे येशूचं देह आणि त्याचं रक्त आहे आणि हे आपल्या उद्धारासाठी, आपल्या चांगल्या जीवनासाठी प्रभू येशूने केलेलं आहे. या आपण डोळे झाकूया आणि प्रार्थना करूया. प्रभू येशू, सारा आदर, सारा गौरव आणि सारा महिमा आम्ही तुला देतो प्रभू राजा. प्रभू येशू राजा, ह्या मेजासमोर येत असताना परमेश्वरा आम्ही स्वतःला लीन आणि नम्र करतो परमेश्वर देवा. आम्ही परमेश्वरा खरोखर या मेजासमोर येत असताना सर्वप्रथम प्रभू येशू आम्ही आमच्या पापांच्या, आम्ही केलेल्या चुकांच्या आम्ही क्षमा मागतो प्रभू. प्रभू येशू राजा, आम्ही परमेश्वरा काही कळत न कळत काही चुका केल्या असेल त्याची तुझ्या दयेने, तुझ्या कृपेद्वारे तू आम्हाला क्षमा कर. आणि प्रभू येशू राजा, आम्हाला ह्या लायक बनव की आम्ही ह्या तुझ्या मेजाच्या, ह्या तुझ्या रोटी आणि प्यालामध्ये भाग घेण्याचा लायक तू आम्हाला बनव प्रभू येशू. प्रभू येशू राजा, ह्याच्याद्वारे भाग घेत असताना आम्ही विश्वास करतो की तुझ्या शरीरातून खात असताना आणि तुझ्या रक्तातून पित असताना प्रभू येशू राजा आम्ही विश्वास करतो की आमच्या जीवनातल्या हर एक त्या नको असलेल्या गोष्टी तू काढून टाकशील परमेश्वरा. प्रभू येशू राजा, जसं तुला आमच्या जीवनाला आकार द्यायचा आहे तसं तू आमच्या जीवनाला आकार दे ह्या रोटी आणि प्याल्याच्याद्वारे. ह्या रोटी आणि प्याल्याचे जे आशिष आणि जे परमेश्वरा जे अनुग्रह तू आमच्यासाठी ठेवले आहेस आम्ही मागतो. या घेण्याच्याद्वारे हे सर्व आशिष आम्ही आमच्या परिवारामध्ये, आमच्या वैभविक जीवनामध्ये आम्ही रिलीज करतो परमेश्वर. आमच्या स्वतःच्या आत्मिक जीवनामध्ये आम्ही रिलीज करतो परमेश्वरा. आम्ही तुझ्या शरीराचं महत्त्व जाणत आहोत. ते आमच्यासाठी तोडलं गेलं परमेश्वरा आणि तुझं ते रक्त जे आमच्याकरिता सांडलं गेलं परमेश्वरा. आम्ही शरीराचं आणि रक्ताचं महत्त्व आम्ही जाणत आहोत प्रभू येशू. आणि आम्ही तुझ्या शरीराच्या समोर येतो, आम्ही ह्या मेजाच्या समोर येतो प्रभू. आणि आम्ही स्वतःला तुझ्या पुढे नम्र करतो परमेश्वरा. प्रभू येशू राजा, तू आमच्या जीवनात कार्य कर आणि तू आमच्या जीवनामध्ये उंचावलं जाऊ दे परमेश्वरा. तू जे काही केलंस ते आमच्यासाठी केलं आहेस परमेश्वर आणि आम्ही विश्वास करतो परमेश्वरा. पुन्हा एकदा स्वतःला आम्ही तुझ्या हातात देतो आणि परमेश्वर आम्हाला लायक केलंस त्या प्रभू भोजनासाठी म्हणून तुला धन्यवाद देतो. ही सारी प्रार्थना मी ती प्रभू येशूच्या नावाने करतो म्हणून तो ऐकते त्या. आमेन. हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया. हे यहोवा, तूने मुझसे जान से ज्यादा प्यार किया. मेरे खातिर सूली पर तूने अपना लहू बहा दिया. हे यहोवा, तू देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा. देखो क्रूस पर प्रेम की सजा, उन हाथों पर नाम मेरा लिखा. मुझसे प्रेम यीशु ने किया है, देकर प्राण प्रभु फिर से जी उठा है. मुझसे प्रेम यीशु ने किया है. आपण दान आणि दशमांसाठी प्रार्थना करू. आपण सर्वजण डोळे जातो. पवित्र 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 सैन्याधीश परमेश्वरा, तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो प्रभू येशू. देवा, तुझे आभार मानतो, तुझे उपकार मानतो माझ्या राजा. हा सुंदरसा सकाळचा समय देवा, तू आमच्या आयुष्याला भविष्याला जोडला यासाठी धन्यवाद देतो प्रभू येशू. आम्हाला सर्वांना तुझ्यामध्ये एकत्र केलंस, तुझ्यामध्ये बसवलंस देवा, यासाठी तुझ्या नावाला आम्ही धन्यवाद देतो. तुला गौरव देतो, महिमा देतो, तुला सन्मान देतो प्रभू येशू. तुझा आदर करतो प्रभू येशू. तुझ्या पुढे आम्ही नतमस्तक होतो प्रभू येशू. महान परमेश्वरा, विशेष करून या दान आणि दशमासाठी आम्ही प्रार्थना करतो माझ्या राजा. महान परमेश्वरा, तू दिलेलं आम्ही तुझ्या समोर सादर करत आहोत प्रभू येशू. हे कमवण्यासाठी तू आम्हाला शक्ती, सामर्थ्य पुरवलंस प्रभू येशू. आमच्या प्रत्येकाचं आरोग्य तू चांगलं ठेवलंस, यासाठी धन्यवाद देतो प्रभू येशू. देवा, तुझं वचन सांगतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. होय प्रभू येशू, आम्ही आमच्या कमाईमधून हे तुला संतोषाने हे
दान तुझ्या पुढे ठेवत आहे प्रभू येशू. याकरवी तू आम्हाला आशीर्वादित कर प्रभू येशू. महान परमेश्वरा, ज्यांनी दिलं नाही त्यांना देण्यासाठी तू तयार कर प्रभू येशू. या दानाकरवी तू देवा आमचं कुटुंब, आमची कलेशा तू आशीर्वादित कर देवा. तू दया कर, कृपा कर प्रभू येशू. ही सारी प्रार्थना प्रभू येशू तुझ्या प्रिय आणि गोड अशा नावाने केली म्हणून आहेत पित्या. आमेन. आपण आपल्या देशासाठी प्रार्थना करूया. जसं आपण बघतोय की पूर्ण जगामध्ये महामारी आली, आपल्या देशामध्ये पण पूर्ण महामारी आलेली आहे. कोरोना व्हायरस हा पसरत चाललेला आहे. तर आपण मध्यस्थी करूया, हर एक गोष्टीसाठी मध्यस्थी करूया. जे आजारी लोक आहेत त्यांच्यासाठी आपण मध्यस्थी करूया. तसंच पूर्ण आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे आपल्या देशामध्ये, त्याच्यासाठी आपण प्रार्थना करूया. जे आपले मंत्रिमंडळ आहे, जे राज्यकर्ते आहे, तसंच पूर्ण नर्स, डॉक्टर्स, या सर्व लोकांसाठी आज आपण मध्यस्थी करूया. आपण सर्वजण डोळे झाकूया आणि आपण प्रार्थना करूया. धन्यवाद येशू, धन्यवाद येशू, धन्यवाद पवित्र आत्मा. सर्व आदर, महिमा, गौरव प्रभू येशू केवळ आम्ही तुला देतो परमेश्वरा. खरोखर प्रभू येशू तुला ठाऊक नाही असं काही नाही परमेश्वरा. तुला सर्व काही माहिती आहे परमेश्वरा. जसं परमेश्वरा, जसं आमच्या भारत देशामध्ये परमेश्वरा महामारीचं जे संकट आलेलं आहे, जो आजार जो आलेला आहे परमेश्वरा, जो कोरोना व्हायरस आहे प्रभू येशू, आम्ही मध्यस्थी करतो प्रभू येशू. हा कोरोना व्हायरस तू नष्ट असा करून टाक परमेश्वरा. तुझ्या लहूद्वारे परमेश्वरा खरोखर प्रभू येशू मी प्रार्थना करते परमेश्वरा, ही महामारी नष्ट अशी करून टाक परमेश्वरा. मी प्रार्थना करते परमेश्वरा, जे लोक पीडित आहेत, आजारी आहेत परमेश्वरा, कोरोना व्हायरसमुळे परमेश्वरा खरोखर त्यांना जी लागण झालेली आहे परमेश्वरा, जे मृत्यूच्या द्वाराजवळ आहेत प्रभू येशू, त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करतो प्रभू येशू. खरोखर प्रभू येशू त्यांना तो आरोग्य असं दे परमेश्वरा. खरोखर प्रभू येशू मी प्रार्थना करते, जे डॉक्टर परमेश्वरा, नर्स परमेश्वरा, जे ते लोकांना ट्रीट करत आहे परमेश्वरा, त्यांनाही आम्ही तुझ्या लहूद्वारे झाकतो परमेश्वरा. मी प्रार्थना करते प्रभू येशू आमच्या भारत देशावर परमेश्वरा तू दया कर, कृपा कर परमेश्वरा. जे काही परमेश्वरा संकट आले परमेश्वरा, ते सर्व काही प्रभू येशू तू काढून असं टाक परमेश्वरा. तुझं वचन सांगतं परमेश्वरा, तुला दया करण्यामध्ये आनंद वाटतो परमेश्वरा. तुझं वचन सांगतं परमेश्वरा की मी तुमच्यामधून रोगराई दूर असं करेल परमेश्वरा. तुझं वचन सांगतं परमेश्वरा, तुला बसलेल्या 39 फटक्याद्वारे आम्हाला आरोग्य प्राप्त असं झालंय. हेच वचन परमेश्वरा आमच्या देशासाठी आम्ही बोलतो परमेश्वरा. खरोखर प्रभू येशू तू त्या क्रूस खांबावर सर्व आजार घेतलाय परमेश्वरा. कोरोना व्हायरस सुद्धा परमेश्वरी, महामारी सुद्धा परमेश्वरा तू त्या क्रूस खांबावर घेतली परमेश्वरा. आणि खरोखर लोकांना आरोग्य मिळावं ही तुझी इच्छा आहे परमेश्वरा. मी प्रार्थना करते परमेश्वरा, सर्व लोकांना परमेश्वरा तू आरोग्य असं दे परमेश्वरा. आणि हा आजाराचा परमेश्वरा समूळ तू नाश असा करून टाक परमेश्वरा. तुझ्या लहूद्वारे परमेश्वरा आजारा काढून असा टाक परमेश्वरा. मी प्रार्थना करते परमेश्वरा, जी काही आर्थिक परिस्थिती या देशावर ओढवली गेली आहे परमेश्वरा, ती आर्थिक परिस्थिती परमेश्वरा तू काढून अशी टाक परमेश्वरा. पुन्हा एकदा परमेश्वरा आमच्या भारत देशाला परमेश्वरा, तसं परमेश्वरा जे लोक परमेश्वरा या सर्व कोरोना व्हायरसची लढत आहेत परमेश्वरा, असंच पोलीस कर्मचारी प्रभू येशू, डॉक्टर्स प्रभू येशू, आमचं मंत्रिमंडळ परमेश्वरा, आम्ही सगळ्यांना परमेश्वरा तुझ्या पवित्र हातामध्ये देतो परमेश्वरा. सगळ्यांना तुझ्या ज्ञान आणि बुद्धीने असं भर परमेश्वरा. तसं ते पेशंटला डॉक्टर ट्रीट करतात परमेश्वरा, त्यांना तुझ्या ज्ञान बुद्धीने भर परमेश्वरा. तसं सर्व आमच्या व्यवस्था आहे जी परमेश्वरा ती तुझ्या पवित्र हातामध्ये घे प्रभू येशू. तू दया कर, कृपा कर परमेश्वरा. पूर्ण भारत देशाला प्रभू येशू तुझ्या लहूद्वारे आम्ही झाकतो परमेश्वरा. आणि आजार पूर्णपणे थांबला असं जाऊ दे प्रभू येशू. आमचा विश्वास आहे प्रभू येशू की तू कार्याला सुरुवात केली आहे, तू कार्य करत आहे परमेश्वर. आमचा पूर्णपणे विश्वास आहे प्रभू येशू. ही प्रार्थनेशी तुझ्या नावाने करतो म्हणून ऐकते द्या. आमेन. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला आपण देवबापाला धन्यवाद देऊ की त्याने आपल्याला आजपर्यंत सांभाळलं, सुरक्षित ठेवलं आणि प्रत्येक दिवशी तो आपली काळजी घेतोय, त्यासाठी आपण त्याला धन्यवाद देऊ. ह्यावेळेला आपण योनाचं पुस्तक यातून 3रा अध्याय आणि 1 ते 5 वचनं वाचूया. परमेश्वराचे वचन दुसऱ्याने योनाला प्राप्त झाले की उठ, त्या मोठ्या निनवे शहराचा व मी तुला सांगेन तो संदेश त्यास आरोळी करून सांग. तेव्हा योना उठून परमेश्वराच्या वचनाप्रमाणे निनवेस गेला. निनवे हे देवाच्या दृष्टीने मोठे शहर होते
ते सगळे फिरून येण्यास 3 दिवस लागत. योना त्यातून 1 दिवसाची वाट चालत असता ओरडत गेला की 40 दिवसांचा अवकाश आहे, मग निन्वे धुळीस मिळेल. तेव्हा निन्वेतील लोकांनी देवावर श्रद्धा ठेविली. त्यांनी उपास नेमिला आणि श्रेष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत सर्व गोंताट नेसले. हालेलुया. हालेलुया. आपण प्रार्थना करू. प्रभू देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो, कारण तूच एक देव आहे, जो सर्वशक्तिमान आहे, जो सर्वसमर्थ आहे, जो ज्ञानी आणि बुद्धिमान परमेश्वर तू आहे. प्रभू, आकाश पृथ्वी आणि संपूर्ण विश्वाचा उत्पन्न करता परमेश्वर तू आहे. प्रभू, आम्ही तुला ह्या वेळेला उंचावितो. प्रभू, तुझ्याच नावाचा आम्ही जय जयकार करतो. प्रभू, तुझंच नाव आम्ही परमेश्वर ह्या वेळेला घेतो. प्रभू, कारण तुझ्याच नावामध्ये आरोग्य आहे. प्रभू, विशेष करून आम्ही तुला विनंती करतो, बापा, आजच्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोल. प्रभू, आजचं वचन आम्हा प्रत्येकासाठी प्रभू आत्मिक उन्नतीचं होऊ दे. प्रभू, पवित्र आत्मा सर्व गोष्टीवर तुझं नियंत्रण ठेव. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणतो ऐक. आमेन. हालेलुया. हालेलुया. योनाचा पहिला अध्याय आणि पहिलं वचन जर आपण बघितलं तर परमेश्वराने योनाला एक कामगिरी सोपवलेली असते आणि त्या कामगिरीपासून योना पळून जातो, एका जहाजात जाऊन लपतो. त्या ठिकाणी परमेश्वर समुद्रात वादळ उठवतो आणि ते वादळ कोणामुळे उठलं तर त्या खलाशांना समजतं आणि ते योनाला उचलून समुद्रात टाकून देतात आणि वादळ शांत होतं. देवाच्या दृष्टीपासून, देवाच्या समक्षतेपासून योना पळून जायला पाहतो, पण परमेश्वर त्याला सोडित नाही, कारण परमेश्वराला योनाकडूनच ते काम करून घ्यायचं होतं. आणि जेव्हा जहाजातले खलाशी योनाला उचलून समुद्रात टाकतात, जहाजातल्या लोकांसाठी योना मेला, योना बुडाला आणि सर्वांचे प्राण वाचले. कारण जेव्हा योनाला समुद्रात टाकलं गेलं तेव्हा वादळ शांत झालं. पण योना बुडाला नाही आपल्याला ठाऊक आहे. तर देवाने योनासाठी एक मोठा मासा तयार ठेवला होता, माशाला आज्ञा केली होती गिळण्यासाठी. आणि आपण अशा प्रकारे बघतो की योनाला माशाने समुद्रात गिळलं. जहाजातल्या लोकांच्या दृष्टीने योना त्यांच्यासाठी मेला होता, पण योना जिवंत होता माशाच्या पोटामध्ये. हालेलुया. माशाच्या पोटात असताना योना सर्व काळ शुद्धीवर होता की नाही हे आपल्याला ठाऊक नाही, पण हा प्रश्न आपण थोडा वेळ बाजूला ठेवू. पण काही काळ तर योना शुद्धीवर होता आणि ते शुद्धीत असताना योनाला हे समजलं की मी बुडालेलो नाही, मी मेलो नाही, तर मी जिवंत आहे. म्हणून ही गोष्ट योनाच्या लक्षात आली. म्हणजे काही काळ तरी योना माशाच्या पोटात सावध होता आणि जागृत होता, असं म्हणू आपण, शुद्ध होता तो. आणि आपण बघतो की दुसरा अध्याय जर आपण बघितलं तर योना माशाच्या पोटातून देवाकडे आरोळी करतोय, देवाला विनंती करतोय, प्रार्थना करतोय. आणि योनाला परमेश्वराने वाचवलं हे योनाला जाणवलं होतं, योनाला माहीत पडलं आणि योना देवाला धन्यवाद देतोय. दुसरा जर अध्याय आपण योनाचा बघितला तर योना परमेश्वराला धन्यवाद देतोय, त्याचे उपकार मानतोय, त्याचे आभार मानतोय. योनाला हे जाणवलं की मी बुडालो नाही, माझा अंत झाला नाही. आणि आपण बघतो पुढे की दुसरा अध्याय आणि 10वं वचन सांगतं की परमेश्वराने माशाला आज्ञा केली की आता योनाला निन्वेच्या समुद्र किनाऱ्यावर ओकून टाक. दुसरा अध्याय 10वं वचन जर बघितलं आपल्याला
तर परमेश्वर माशाशी बोलतोय, म्हणजे मासे सुद्धा परमेश्वराच्या आज्ञेचं पालन करतात. इथपर्यंत आपण बघितलंय आणि आपल्याला ठाऊक आहे. त्यानंतर 3रा अध्यायात आपण बघतो की पुन्हा दुसऱ्यांदा देवाचं वचन योनाकडे आले. 3रा अध्याय आणि पहिलं वचन जर आपण बघितलं, आणि यहोवाचे वचन दुसऱ्याने योनाकडे आले, म्हणजे परमेश्वराने याच्या अगोदर पण योनाला काम सांगितलं होतं. योना पळाला, तरी परमेश्वराने योनाला सोडलं नाही. आणि पुन्हा 3ऱ्या अध्यायात परमेश्वर योनाला तेच काम सांगतोय. पण त्या ठिकाणी आपण बघतो की परमेश्वर त्याला सांगतोय की तुला निनवेत जायचंय, पण त्या ठिकाणी काय बोलायचं तू तिथे गेल्याच्या नंतर मी तुला सांगेन. हालेलुया. हालेलुया. माशाने जे काय केलं त्यावर आपल्याला ठाऊक आहे की देवाचं नियंत्रण होतं. आणि म्हणूनच जे खलाशांना, जे 10,000 लोकांना जमलं नाही ते माशाने केलं, कारण माशाने परमेश्वराच्या आज्ञेचं पालन केलं. खलाशांनी प्रयत्न केला योनाला वाचवण्याचा, त्याला समुद्र किनाऱ्यावर आणण्याचा, पण ते झालं नाही. पण तेच काम परमेश्वराने अगदी माशाच्या द्वारे सहज केलं. योनाला ठाऊक झालं की, माहिती होतं की मरणदंडास पात्र असतानाही आपल्याला जीवनदान मिळालंय. आणि अशा प्रकारे त्यांनी देवाकडे माशाच्या पोटातून प्रार्थना केली. आणि परमेश्वराने, आपण म्हणू की ती ऐकली प्रार्थना, कारण परमेश्वराला योनाकडूनच काम करून घ्यायचं होतं. देवाने त्याच्या पातकास किंवा त्याच्या अपराधास अनुसरून त्याला शिक्षा केली नाही, तर परमेश्वराने योनावर सुद्धा दया केली. आणि ह्याच्यातून आपल्याला हे शिकायला मिळतं की प्रार्थना कुठूनही केली तरी परमेश्वर ऐकणार. प्रार्थनेसाठी कदाचित जागा महत्वाची असेल काही लोकांसाठी, पण प्रार्थनेसाठी मला असं वाटतं की जागा महत्वाची नाही, प्रार्थना महत्वाची. विशिष्ट अशा जागेवर बसूनच प्रार्थना केली पाहिजे असंही काही नाही. परमेश्वर कुठूनही केलेली प्रार्थना ऐकतो. ह्या माशाच्या पोटातून केलेल्या प्रार्थनेद्वारे आपल्याला हे समजतं की कुठूनही जरी आम्ही प्रार्थना केली तरी परमेश्वर प्रार्थना ऐकतो. आणि खरोखर योना देवाच्या समक्षतेपासून पळून चालला होता, दूर जात होता, त्याने सोपवलेल्या कामापासून तो पळत होता, पण परमेश्वर त्याला सोडायला तयार नव्हता. आणि खरोखर आपण जर आपल्या बाबतीत जर बघितलं तर आपणही मरणास पात्र असतानाही आपल्याला जीवनदान मिळालंय. आपली लाखेसारखी लाल असणारी पापही त्या परमेश्वराने बर्फासमान सफेद केली. खरोखर योनासारखेच आम्ही कदाचित दुसरा मार्ग धरला असेल, दुसऱ्या मार्गाला आम्ही वळलो असेल, पण तरी सुद्धा परमेश्वराने आम्हाला सोडलं नाही. खरोखर त्या देवाला आपण धन्यवाद द्यावा तितका कमीच आहे. या ठिकाणी आपण बघतो की 3रा अध्याय आणि 1 आणि 2 वचन की त्या ठिकाणी परमेश्वर त्याला पुन्हा तेच काम सांगतोय, पुन्हा तीच संधी त्याला देतोय, तोच मोका परमेश्वर देतोय त्याला की उठ आणि निनवे जी मोठी नगरी आहे तिच्याकडे जा, आणि तू त्या ठिकाणी गेल्यावर तुला सांगण्यात येईल काय काम करायचंय, तुला काय घोषणा करायची, आणि जो उपदेश मी तुला सांगेन तो तिला तू गाजवून सांग. परमेश्वर सांगतोय की जो उपदेश मी तुला सांगेन तो त्या ठिकाणी तुला सांगायचा, त्या ठिकाणी तुला घोषणा करायची, त्या ठिकाणी तुला आठवणी करायची. हालेलुया. योनाला दुसऱ्यांदा संधी प्राप्त झाली. पहिल्या अध्यायात आपण बघितलं तेव्हा पण परमेश्वराने त्याला संधी दिली होती, तरी सुद्धा योना देवाच्या समक्षतेपासून पळून गेला. या ठिकाणी आपण बघतो की पुन्हा परमेश्वराने योनाला संधी दिली. असे मौके किंवा अशी संधी आम्हाला अनेक वेळा मिळते, आणि खरोखर आम्ही त्या संधीचा, त्या मौक्याचा फायदा घेतला पाहिजे. हालेलुया. कदाचित
योनाची प्रवृत्ती चुकीची असेल या ठिकाणी, हा आम्ही जे विश्वासनात आहेत, जे ख्रिस्ती लोक आहेत, बांधव आहेत, त्यांना हा एक इशारा आहे की योना जरी पळत होता परमेश्वरापासून तरी त्याला परमेश्वराने सोडलं नाही, त्याला दुसऱ्यांदा परमेश्वराने संधी दिली. आणि योनाच्या बाबतीत जे घडलं ते आमच्याही बाबतीत घडलंच अशातलाही भाग नाही. जर की पहिल्या वेळेस आम्ही चुकलो असेल तर ती देव आम्हाला क्षमा करीन आणि त्याची सेवा करण्याचा पुन्हा मौका देईल असंही या ठिकाणी शिकवलेलं नाही. कारण आपण एक जर वचन वाचूया, लूक याचा 9वा अध्याय आणि 62 वचन आपण बघूया. येशूने त्याला म्हटले, जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागे पाहतो तो देवाच्या राज्यास उपयोगी नाही. हालेलुया. हालेलुया. देवाचं वचन सांगतं की जो नांगराला हात घालतोय आणि जो मागील गोष्टीकडे पाहतोय तो देवाच्या राज्यासाठी उपयोगाचा नाही. ह्या ठिकाणी परमेश्वराने योनाला कामगिरी सोपवली, पण योना पळतोय. पण योनाला परमेश्वराने पुन्हा संधी दिली आणि हे ह्या ठिकाणी शिकवलं नाही की तो प्रत्येकाला परत योनासारखी संधी देईल म्हणून. पण आम्हाला इतकंच आहे की जर आम्ही नांगराला हात घातलाय तर आम्हाला मागील गोष्टीकडे वळून पाहायचं नाही. कारण देवाचं वचन सांगतं की असा माणूस देवाच्या राज्याच्या उपयोगाचा नाही. हालेलुया. आणि 3रा अध्याय आणि 4थं वचन सांगतं की योनाने त्या ठिकाणी काय केलं, जाऊन घोषणा केली, गाजवून सांगितलं की अजून 40 दिवसांचा अवकाश आहे आणि 40 दिवसाच्या नंतर निनवे धुळीस मिळवली जाईल. हालेलुया. हालेलुया. पुढे 5वं वचन सांगतं की तिथल्या लोकांनी काय केलं, 5वं वचन की निनवेतल्या लोकांनी परमेश्वरावर विश्वास ठेवला आणि त्यांनी पश्चाताप केला. या ठिकाणी आपल्याला ठाऊक आहे की योना फक्त एकच दिवस घोषणा करतोय. आपल्याला माहिती आहे, आपण जर वाचलं तर निनवे हे नगर इतकं मोठं होतं की ते संपूर्ण नगर फिरण्यासाठी कदाचित 3 दिवस लागत असतील. आणि पण तर योना 3 दिवस न फिरता एकच दिवस त्यांनी घोषणा केली, एकच दिवस त्यांनी सांगितलं की 40 दिवसानंतर निनवे धुळीस मिळवली जाईल आणि पश्चाताप केला नाही तर ही शिक्षा अटळ आहे म्हणून. हालेलुया. हालेलुया. पण निनवेकरांनी देवावर विश्वास ठेवला आणि आपण पुढे वाचत जातो गेलो तर कळेल की अगदी राजापासून प्रजापर्यंत अगदी प्राणी, त्यांचे जे पाळीव प्राणी होते त्यांनाही उपवास घडवला गेला. जर आपण 7वं वचन जर बघितलं तर अगदी आपण 7वं वचन वाचूया. त्याने जाहीरनामा काढून आपला व सरदारांचा असा ठराव निनवेवर प्रसिद्ध केला की कोणी माणसाने, पशुने, गुराढोरांनी व शेरडा मेंढरांनी काही चाकू नये, खाऊ नये, पाणी पिऊ नये. हालेलुया. हालेलुया. या ठिकाणी आपण बघतो की योनाने फक्त 1 दिवस घोषणा केली आणि त्या 1 दिवसाच्या घोषणेचा इतका मोठा प्रतिसाद त्याला मिळाला की संपूर्ण निनवेकरांनी शोक केला, उपवासाची घोषणा केली आणि वचन सांगतं की त्यांनी 7वं वचन की पाणी सुद्धा पिले नाही ते. हालेलुया. हालेलुया. एका दिवसाच्या घोषणेने एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. आपण जर बघितलं तर निनवेकर एवढ्या मोठ्या संख्येने आणि सामूहिकरित्या पश्चाताप करतील, पण ह्याच्या मागे परमेश्वराची योजना होती. आपण बघतो की योना यहोवाचा संदेष्टा होता आणि निनवेकर इतर दैवतांना मानणारे होते, पण तरी पण एका अज्ञात देवाच्या संदेष्टाचा उपदेश ऐकून तो मान्य करणे
ह्याच्या मागे ही देवाची जी योजना होती आणि त्या योनाच्या घोषणेला प्रतिसाद देऊन हे अघटित कसं काय घडलं असं कदाचित आपण म्हणू शकतो. पण देशाचा राजा आणि प्रजा यांनी उपवास केला, शोक केला. याच्या मागे अजून पण काही कारण आहेत. असूर लोकांच्या शकूम या ग्रंथामध्ये असं लिहिलंय की त्या काळात निन्वेकरावर किंवा असूर देशावर दुष्काळ आले होते, भूकंप आले होते, महापूर आले होते, शत्रूंचं आक्रमण झालं होतं आणि मोठमोठ्या रोगांची साथ पण त्या ठिकाणी आली होती. असे अनेक संकट असूर लोकांवर त्यावेळेस त्या काळात त्याच्या पूर्वी येऊन गेले होते आणि म्हणून कदाचित हे घाबरलेले लोक, व्याकुळ अवस्थेतील लोक, अंधश्रद्धाळू लोक अगदी सहजपणे पश्चाताप करण्यास तयार झाले. खरोखर जर कोणी त्रासलेला असेल आणि खूप संकटात असेल आणि कुठूनही मार्ग नसेल, तेव्हा जर कोणी अशी घोषणा करतोय पश्चाताप करा, तर खरोखर ह्या लोकांसाठी देवाची ही योजनाच होती की त्यांनी पश्चाताप करावा. हेच परमेश्वराला हवं होतं. आणि मग निन्वेकरांनी विचार केला की ह्या सर्व संकटातून, समस्येतून आपल्याला सोडवणारा हा एकच देव आहे, हाच एक हमखास उपाय आहे आणि याच्यात नवल असं काहीच नाही. की त्यांनी सामूहिक रीतीने अगदी जो अज्ञात देव, जो त्यांना ठाऊक नव्हता, त्या अज्ञात देवाचा संदेष्टा प्रत्यक्ष त्यांच्या नगरात येऊन अगदी तोंडी घोषणा करतोय की पश्चाताप करा, 40 दिवसांचा अवकाश आहे, नाहीतर निन्वे धुळीस मिळाली जाईल. हालेलुया. आणि खरोखर या सर्व प्रसंगातून सोडवायला एकच देव हा हमखास आहे, हमखास उपाय आहे असा त्यांनी विचार केला. आणि अगदी राजापासून प्रजेपर्यंत प्राणीसुद्धा, पाळीव प्राणीसुद्धा त्यांनाही उपवास घडला. त्यांनी उपवास केला, शोक केला. आणि आपण जर वाचलं की 9वं वचन आपण बघूया, 3रा अध्याय आणि 9वं वचन. देव कदाचित वळेल व अनुताप पावेल आणि आपल्या संतप्त क्रोधापासून परावृत्त होईल, म्हणजे आपला नाश होणार नाही. हालेलुया. हालेलुया. ह्या ठिकाणी त्यांचा ते विचार काय की न जाणो आमचा नाश होऊ नये म्हणून देव कदाचित आमच्याकडे वळेल आणि तो अनुताप पावेल व संतप्त क्रोधापासून तो वळेल. हालेलुया. हालेलुया. आणि खरोखर तोच परमेश्वर आहे जो अनुताप पावतो. तो आपला क्रोध, आपला राग सर्व काळ मनात ठेवीत नाही, तर तो पुन्हा आमच्याकडे वळतो आणि आमच्यावर दया करतो. जरी आम्ही चुकलो, आम्ही वाईट मार्गाला जरी जात असो, तरी सुद्धा परमेश्वर आम्हाला क्षमा करण्यास आणि आमच्यावर दया करण्यास सदैव तयार आहे. हालेलुया. हालेलुया. मला ठाऊक नाही की निन्वेतील लोकांचा पश्चाताप हा मनापासून होता, कदाचित मनापासूनच असेल आणि म्हणूनच परमेश्वराने त्यांना त्यांच्या अपराधांची क्षमा केली. आणि 10वं वचन जर बघितलं आपण तर परमेश्वराने त्यांच्यावर दया केली, त्यांच्यावर कृपा केली. आणि परमेश्वर जे बोलला होता की 40 दिवसाच्या नंतर मी निन्वेचा नाश करेन, तो परमेश्वराने तो नाश केला नाही. हालेलुया. निन्वेच्या लोकांनी पश्चाताप केला, पण ते पुढे कायमस्वरूपी ह्या यहोवा देवाची सेवा, उपासना करू लागले का नाही हे कुठेही दिलेलं नाही. पण त्यावेळेस तरी परमेश्वराने त्यांच्यावर दया केली आणि त्यांच्या अपराधांची क्षमा केली. कारण आमचा देव कसा आहे, दयाळू आहे, तो कृपाळू आहे. असा नाही की तो
कोणावरही दया करणार नाही, कोणावरही कृपा करणार नाही. जे त्याला ओळखतात त्यांच्यावर तर करतोच, पण जे त्याला ओळखत नाही त्यांच्यावर सुद्धा परमेश्वर दया करतो. स्तोत्रसंहिता 145 8वं वचन जर आपण वाचलं तर आपल्याला कळेल की यहोवाचा म्हणजे परमेश्वराचा स्वभाव कसा आहे. हालेलुया. हालेलुया. आपण वचन वाचूया. 145 स्तोत्रसंहिता 8वं वचन. परमेश्वर कृपाळू व दयाळू आहे, तो मंद क्रोध व अति दयाळू आहे. हालेलुया. हालेलुया. तो अति दयाळू आहे. आणि परमेश्वराचा हा स्वभाव आणि हा गुण उत्पत्तीपासून प्रगटीकरणापर्यंत त्या स्वभावाबद्दल अनेक ठिकाणी लिहिलेलं आहे. अनेक ठिकाणी आपल्याला वाचायला मिळतं आणि आपण त्या गोष्टीचा, त्याच्या दयाळूपणाचा आजपर्यंत अनुभवही घेत आलेलो आहोत. हालेलुया. हालेलुया. खरखर परमेश्वर दयाळू आहे. निनवेकरांचा सामूहिक उपवास, शोक, अगदी पशु सुद्धा त्याच्यात सामील झाले होते आणि तो दयाळू परमेश्वर आहे. आणि हीच गोष्ट योनाला नको होती. योनाला म्हणून कदाचित योना परमेश्वरापासून पळून जात असेल आणि योनाने एकच दिवस घोषणा केली. आपल्याला ठाऊक आहे की 3 दिवस त्या शहरात फिरायला लागत होते, पण योनाने फक्त एकच दिवस घोषणा केली. आणि आपण बघतो की सर्वांनी पश्चाताप केला, शोक केला, उपवास केला आणि देव ह्या गोष्टीपासून त्यांचा देवाचा क्रोध शांत झाला, तो अनुतापला आणि त्यांनी त्यांच्यावर दया केली. आणि हीच गोष्ट योनाला नको होती. म्हणजे जे योनाला नको होतं तेच झालं. आणि आपण अजून एक वचन वाचूया. 2 पेत्र 3 अध्याय आणि 9 वचन. 2 पेत्र 3 अध्याय 9 वचन. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही, तर तो तुमचे धीराने सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. हालेलुया. हालेलुया. कोणाचाही नाश व्हावा अशी परमेश्वराची इच्छा नाही. मग तो त्याला ओळखणारा असू दे किंवा न ओळखणारा असू दे, पण त्यांनी पश्चाताप करावा हीच देवाची इच्छा आहे. आणि म्हणून कदाचित प्रभू येशूचं दुसरं आगमन अजूनही होत नाही. कदाचित हेही एक कारण असेल की देवाची ही इच्छा आहे की सर्वांनी पश्चाताप करावा, सर्वांनी देवाकडे वळावं, कोणाचाही नाश होऊ नये, हीच परमेश्वराची इच्छा आहे. आणि म्हणूनच प्रभू येशूचं दुसरं आगमन अजूनही होत नसेल. योनाच्या या पुस्तकातून आपल्याला हे शिकायला मिळतं की आम्हाला आमच्या वडिलांवर सुद्धा प्रेम केलं पाहिजे. ज्यांना प्रभू नाही माहीत त्यांना आम्हाला प्रभू सांगितला पाहिजे. आणि खरंतर देवबाप त्या लोकांचाही उद्धार करीन, आमेन. त्या लोकांनाही सोडविल, त्या लोकांनाही अनंत काळाचं जीवन देईल. हालेलुया. हालेलुया. त्यावेळेला आपण प्रार्थना करूया. देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या वचनासाठी. खरखर बापा, तुझं वचन अद्भुत आहे प्रभू. तुझं वचन कार्य करणार आहे प्रभू. तुझं वचन तुझ्या कामासाठी पाठवतो, ते कार्य सफल केल्याशिवाय तुझ्याकडे येत नाही प्रभू. तुझं वचन सामर्थ्यवान आहे प्रभू. तुझं वचन जीवनाची भाकर आहे प्रभू. तुझं वचन हे जीवन बदलणारं आहे बापा. आम्ही तुला ह्या वेळेला विशेष करून धन्यवाद देतो प्रभू. तुझ्या वचनाद्वारे तू आमच्याशी बोलला प्रभू आणि हे आत्मिक भोजन तू आम्हाला दिलं, म्हणून आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद. विशेष करून बापा आम्ही तुला धन्यवाद देतो. ह्या वाईट दिवसातही परमेश्वर जे जगावर संपूर्ण संकट आलेलं आहे प्रभू, त्यातूनही परमेश्वर तू आम्हाला सांभाळलेला आहे, सुरक्षित ठेवलेला आहे.
म्हणून आम्ही तुला लाखो लाख आणि कोटी कोटी धन्यवाद देतो. धन्यवाद. बापा, ह्या वेळेला आम्ही विशेष विनंती करतो की संपूर्ण जगावर परमेश्वर हा तुझी कृपा होऊ दे, तुझी करुणा होऊ दे प्रभू. तू अति दयाळू परमेश्वर आहे प्रभू. तू आपला क्रोध, आपला राग सर्व काळ मनात ठेवित नाही प्रभू. तू क्षमा करतो आणि विसरून जातो असा परमेश्वर तू आहे प्रभू. आम्ही तुला इतकीच विनंती करतो प्रभू, केवळ आमच्या भारत देशातूनच नाही, केवळ आमच्या महाराष्ट्रातूनच नाही प्रभू, तर संपूर्ण जगातून ज्या ज्या ठिकाणी प्रभू ह्या कोरोना रोगाची लागण झाली असेल प्रभू, त्या सर्व ठिकाणावर बापा कोरोना रोगाचा संपूर्णपणे तू नाश कर बापा. आमेन. आणि खरोखर परमेश्वर हा तू कृपा करशील असा आमचा विश्वास आहे प्रभू, कारण तू दयाळू देव आहे प्रभू. धन्यवाद येशू राजा, धन्यवाद पवित्र आत्मा. ही प्रार्थना आमचा एकच जिवंत देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पवित्र आणि गोड नावात केली म्हणतो ऐक. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना सभा संपली आहे. काळजी घ्या आपली, आपल्या कुटुंबाची आणि आपल्या शेजाऱ्यांची, आणि परमेश्वर सर्व बाबतीत तुम्हाला सुरक्षित ठेवो. त्याच्या पवित्र अग्नीने तो आम्हा सर्वांना झाकून घेऊ. त्याच्या दिवदूतांचं कुंपण तो आमच्या अवतीभोवती ठेवो. हीच परमेश्वराजवळ आपली प्रार्थना.